अहिल्यानगर महानगरपालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचे तब्बल 1710 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक दिनांक 17 मार्च 2026 रोजी स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांच्याकडे आयुक्त यशवंत डांगे यांनी सादर केले। या अंदाजपत्रकातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा मानस स्पष्ट झाला आहे। अंदाजपत्रकानुसार महसुली उत्पन्न 481 कोटी 4 लाख रुपये तर भांडवली जमा 1161 कोटी 42 लाख रुपये अपेक्षित आहे। महसुली उत्पादनात संकलित करापोटी 103 कोटी 80 लाख, करावर आधारित उत्पन्न 89 कोटी 70 लाख, जीएसटी अनुदान 151 कोटी 92 लाख तर अनुदान 17 कोटी 27 लाख, गाळे भाडे 3 कोटी 93 लाख, पाणीपट्टी 33 कोटी, मीटरद्वारे पाणी पुरवठा 20 कोटी आणि इतर उत्पन्न 42 कोटी 39 लाख यांचा समावेश आहे। भांडवली कामांसाठी अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा मिळून 1961 कोटी 42 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। या आर्थिक वर्षात वेतन व भत्ते 161 कोटी 90 लाख, पेन्शन व सेवा उत्पादन 71 कोटी 50 लाख, पाणी पुरवठा वीज बिल 45 कोटी, स्ट्रीट लाईट 8 कोटी, शिक्षण विभाग 6 कोटी 50 लाख, महिला व बाल कल्याण 2 कोटी 55 लाख, अपंग पुनर्वसन 2 कोटी 55 लाख, मागासवर्गीय कल्याण 8 कोटी 41 लाख, सदस्य मानधन 63 लाख, औषधे व उपकरणे 1 कोटी 70 लाख, प्रभाग स्वच्छते निधी 9 कोटी 62 लाख, कचरा संकलन व वाहतूक 20 कोटी अशा विविध बाबींवर खर्च करण्यात येणार आहे। तसेच पाणी पुरवठा साहित्य, टँकर व्यवस्था, अशुद्ध पाणी नियंत्रण, अग्निशमन वाहने, नवीन रस्ते दुरुस्ती, इमारत दुरुस्ती, नाले सफाई, आपत्कालीन व्यवस्थापन, वृक्षारोपण, कचरा डेपो सुधारणा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, मालमत्ता सर्वे, उद्यान दुरुस्ती अशा विविध विकास कामांवरही मोठा निधी खर्च होणार आहे। महानगरपालिका शहरवासियांना चांगले रस्ते, शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, स्ट्रीट लाईट व स्वच्छता या मूलभूत सुविधा दर्जेदार देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले। शासनाच्या विविध योजनांमधून पायाभूत सुविधा विकास, दलित वस्ती सुधारणा, 15वा वित्त आयोग, गृहनिर्माण, पर्यटन, पाणी पुरवठा, ई बस सेवा इत्यादी प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे। तसेच मालमत्ता सर्वेक्षण करून घरपट्टी वाढवून महसूल वाढविण्याचे निर्णय आहे। नगर महानगरपालिकेचे 1710 कोटीचे सन 26-27 चे अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर करण्यात आले। त्यामध्ये महसुली उत्पन्नासाठी 481 कोटी रुपये तर भांडवली जमेसाठी 1161 कोटी रुपये 42 लक्ष अपेक्षित अशी तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कर्मचारी वेतन मानधन यावरती 161 कोटी रुपये, सेवा उपदान यासाठी 71 कोटी 50 लक्ष रुपये, पाणी पुरवठा वीज बिल 45 कोटी रुपये अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजनांमधून आपण 1161 कोटी रुपये भांडवली कामावर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरून अंदाजित जमीबाबत अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे।